नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या योजनेमार्फत OBC विद्यार्थ्यांना वार्षिक 60,000 रुपये एवढी मदत मिळणार आहे। यासाठी पात्रता काय आहे, कोणाला मिळणार 60,000 रुपये, हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ। मित्रांनो, 11 मार्च 2024 रोजी GR आला होता। त्यात इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष प्रवर्गातील उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वार्षिक 60,000 रुपये एवढी रक्कम आणि त्या योजनेच्या नियम व अटी हे सर्व माहिती होती। मित्रांनो, या योजनेचे नियम व अटी काय आहे आपण जाणून घेऊ। विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये प्रवेशास पात्र असावा, विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, विद्यार्थी हा OBC, SC, VGNT प्रवर्गातील असावा, विद्यार्थी जर दिव्यांग असेल तर दिव्यांगाचे प्रमाणपत्र हे असणे आवश्यक आहे, विद्यार्थ्यांना अनाथ प्रवर्गातून जर अर्ज केला असेल तर महिला व बालकल्याण विभागाचे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे, विद्यार्थ्यांचे पालकाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखाच्या खाली असणे आवश्यक आहे, विद्यार्थ्याचे आधार लिंक बँक खाते असणे हे आवश्यक आहे, विद्यार्थी जिथं ॲडमिशन घेत असेल तिथला तो रहिवासी नसावा, तिथला जर रहिवासी असेल तर या योजनेसाठी पात्र ठरणार नाही। चला तर शैक्षणिक निकष काय आहेत हे सुद्धा जाणून घेऊ। सदर विद्यार्थी हा 12वी नंतर शिक्षण घेणारा असावा, 60% जास्त गुण किंवा CGPA असणे बंधनकारक आहे, 12वीची टक्केवारी ही विचारात घेतली जाईल, विद्यार्थ्याची 70% जागा ह्या व्यावसायिक शिक्षणासाठी राखीव आहेत आणि 30% जागा ह्या बिगर व्यावसायिक शिक्षणासाठी राखीव आहेत। विद्यार्थ्याचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत याचा लाभ विद्यार्थ्याला मिळेल। विद्यार्थ्याची 75% वर्गात हजेरी असणे आवश्यक आहे। 12वी नंतर 5 वर्ष या योजनेचा लाभ मिळतो। प्रत्येक जिल्ह्यातून 600 विद्यार्थ्यांची निवड होईल। नोकरी करत जर असाल तर चालणार नाही। कागदपत्रे कोणकोणती लागणार आपण याविषयी माहिती बघू। भाड्याने जर राहत असाल तर स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रमाणपत्र म्हणजे नोटरी करणे आवश्यक आहे आणि स्वयंघोषणापत्र म्हणजे दिलेली माहिती खरी किंवा खोटी याबद्दलचे स्वयंघोषणापत्र असणे आवश्यक आहे। कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याचे शपथपत्र करणे आवश्यक आहे। भाड्याने राहत असल्याबाबतचा करारनामा किंवा भाडेपट्टी हे असणे आवश्यक आहे। महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा असणे हा आवश्यक आहे। हे सर्व कागदपत्र आवश्यक आहेत। मित्रांनो, अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। तुम्हाला जर अर्जाची प्रिंट काढायची असेल तर ते आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। मित्रांनो, हा अर्जाची प्रिंट 8 पेजेसची आहे। तो पूर्णपणे प्रिंट काढून पूर्ण व्यवस्थित भरायचा आहे आणि आवश्यक कागदपत्रे सर्व जोडायचे आहे आणि हा अर्ज आपल्या जिल्हा ठिकाणी OBC कार्यालयात जाऊन द्यायचा आहे। मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।